धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडणाऱ्या भूषण गवईंनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांची टीका. तर नाव घेऊ नये हे ठरवणारे श्याम मानव कोण? मुख्यमंत्र्यांचा पलटवार. रिक्षाचा गाडीला धक्का लागल्याचा किळकोर कारणावरून झाला वाद. रिक्षा चालकासह महिला आणि लहान मुलांना करण्यात आली मारहाण. बीडच्या नेकनूर या गावातील धक्कादायक घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये दगडफेक. भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 7व्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी एसआयटीचा अर्ज दाखल. भोंदू खरातला उद्या पुन्हा कोर्टात करणार हजर. भोंदू खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती लागला. आचार्याच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. महिलांसोबतच्या कृत्याची सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती. नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खान नोकरी सोडल्यानंतरही आरोपीशी सतत संपर्कात असल्याची माहिती. मोबाईल तपासामध्ये कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन झालं उघड. टिटवाळा ड्रग्ज प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर. परदेशामध्ये नोकरीचा आमिष दाखवत बेरोजगार तरुणांना बनवायचे ड्रग्जचे वाहक. अवैध कामांसाठी नोकरी शोधणाऱ्यांचं शोषण. विधान परिषदेवर उमेदवार निवडीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची कसोटी. तर एका जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची रांग. एक जागेसाठी 7 नावांची चर्चा. राज्यामध्ये उष्माघात वाढला. तसंच उष्ण लहरींचा आगडोंब उसळला. विदर्भातील पारा 45 अंशांच्या वर. अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद. उर्वरित राज्यामध्ये 43 अंश तापमान. शनिवारी संपूर्ण महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपडला. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.